सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता दया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता श्री गजानन परम पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, परम पूजनीय माझे तीर्थरूप श्री विष्णू महाराज पारनेरकर यांना या सायं संध्येच्या समयी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू भगिनी आणि माझ्या सुहृद बांधवांनो, पूर्णवाद प्रबोध या ग्रंथाच्या अभ्यासाच्या निमित्तानं आपण आज या 9व्या दिवशी पुन्हा जमलेलो आहोत. आपण 6-7 दिवस पूर्णवादाची किंवा भारतीय तत्वज्ञानाची पूर्वमीमांसा काय आहे, पूर्णवाद काय म्हणतो, पूर्णवादाची विचारशैली काय आहे, पूर्णवाद कोणची भूमिका घेतो, अशा अनेक विषयांवर प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला. काल आपण पूर्णवादाचा मूळ सिद्धांत असलेला पूर्णपुरुष हा सिद्धांत आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. पूर्णपुरुष हा सिद्धांत असं मी काल आपल्याला सांगितलं. पूर्णाद्वैत ही त्याची सिद्धी असं सांगितलं. ज्ञान कर्म उपासना हे त्रिकांडात्मक साधना सांगितली. आणि ऐच्छिक जीवन लाभ आणि मरणभय निवृत्ती ही प्राप्ती सांगितली. असं आपण काल पूर्ण पुरुषाचा एकंदरीत, मग त्या पूर्ण पुरुषाच्या अभ्यासाकरता लागणारे सगळे विषय आपण काल अभ्यासले. पण मुळात एक भाग फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे असा की हा सर्व विषय डॉक्टर पारनेरकरांनी, परमपूज्य भाऊंनी तर्कानी तत्वज्ञानाच्या माध्यमातून पूर्णवाद ग्रंथात मांडलाय. मायावाद वगैरे इतर जे पूर्वमीमांसाकार आहेत त्यांनी जे तत्वज्ञानाची भूमिका घेतली, पण ती सर्व तर्कनिष्पत्ती ठरली, असंही आपण वारंवार अभ्यासलंय. याचं कारण काय? डॉक्टर पारनेरकर महाराजांचा तर्क हा सिद्ध होतो आणि इतरांची तर्कनिष्पत्ती ठरते. हे का? असा एक अभ्यास आपल्या अंतःकरणात जागृत होणं स्वाभाविक आहे. आणि त्याचं एकच कारण आहे, आणि ते कारण म्हणजे ज्या पूर्ण पुरुषाचा आपण अभ्यास केला तो पूर्ण पुरुष म्हणा किंवा पूर्णवाद म्हणा, पूर्णाद्वैत म्हणा, हा विषय पूर्णपुरुष हा विषय वेद प्रतिपाद्य आहे, हा किंवा तो वेददत्त आहे, हे आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पूर्णपुरुष याचं विवेचन, याची सिद्धी जरी तर्काने केलेली असली तरी मूळ पूर्ण पुरुष
हा विषय वेदातून आलेला आहे, वेदातून हा शब्द आणि हे सर्व घेतलेला आहे. हा आपल्याला अभ्यास लक्षात घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून तो वेद प्रतिपाद्य आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं आणि महाराजांचं जे जमलं ते ह्याच कारणानं असं आपण म्हणूया. जय जय स्वसंवेद्या असं म्हणण्यापेक्षा वेद प्रतिपाद्य असा विषय दोघांनी घेतला असल्यानं आपण दोघे भाऊ आहोत अशी भूमिका महाराजांनी विचारात घेतली आहे की म्हणून आपण दोघे भाऊ. आणि असं म्हणतही असत एका काळी की डॉक्टर पारनेरकर महाराजांना प्रति ज्ञानेश्वर म्हणून सुद्धा त्यांना संबोधलं जात असं. ज्ञानेश्वरांचा अवतार म्हणून सुद्धा नागपूरला जेव्हा बुटींच्या राम मंदिरात वगैरे आणि इतर जागी जेव्हा सुरुवातीला महाराज केवळ ज्ञानेश्वरी सांगत असत, त्या काळामध्ये महाराजांना प्रति ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वरांचा अवतार म्हणून सुद्धा संबोधलं जात होतं. पण डॉक्टर पारनेरकर महाराज मात्र स्वतःला त्यांच्या दृष्टीने ते माझे मोठे बंधू आहेत किंवा ते त्या दृष्टीने मला गुरु आहेत अशा रूपानं माऊलींकडे पाहत असत. याच्यात भाऊंचं एक किंवा ज्ञानेश्वरांचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे असा की हे मी माझ्या मताचं आहे, माझ्या मनाने मांडतो आहे, तर्काने सिद्ध केलेलं आहे असं कुठेही माऊलींना किंवा यांना वाटलेलं नाहीये. उलट पक्षी हे वेद प्रतिपाद्य आहे हेच त्यांनी समजून घेतलेलं आहे, सांगितलेलं आहे. डॉक्टरांनी सुद्धा, परमपूजनीय महाराजांनी सुद्धा तो वेद प्रतिपाद्य आहे असाच विषय घेतलाय. इतरांच्या मध्ये आणि डॉक्टर पारनेरकर महाराजांमध्ये जो फरक आहे तो हाच फरक आहे की इतरांनी आपलं मत जे मांडलेलं आहे ते वेदात कुठे आहे याचा शोधण्याचा प्रयत्न केला आणि वेदानं काय सांगितलं आहे, वेदात काय सांगितलं आहे त्याप्रमाणे आपलं मत प्रतिपादन करणं हे पूर्णवादाचं वैशिष्ट्य आहे. हा फरक आपल्याला मूळ लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इतर चाचपडत होते की वेदात कुठे दिसतंय का, मग जी त्यांच्या तत्वज्ञानाला, त्यांच्या भूमिकेला एखादी रुचा, एखादी मंत्र जर का घ्यायचा झाला, एखादी रुचा घ्यायची झाली तर त्याप्रमाणे ती रुचा घ्यायची आणि आपल्या मताला ती कशी योग्य आहे हे तात्विक दृष्ट्या सिद्ध करून त्याप्रमाणे पुढे जायचं असं सर्वांनी पाहिलं. पण डॉक्टर पारनेरकर महाराजांनी मात्र प्रत्यक्ष रूपानं वेदात काय आहे ते पाहिलं आणि त्याप्रमाणे त्या रुचा घेऊन आपलं मत प्रतिपादन केलं. हा फार महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून महाराज जे पूर्णवाद ग्रंथांतर्गत म्हणतात की मतमतांचा जो गलबला दिसतो त्याचं मूळ कारण जर कुठे असेल तर ते हे आहे. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने या तर्कांना विकसित केलं हा त्याचा गलबला जो झालेला दिसतो हा त्यामुळे दिसतो हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे लक्षात येईल. आणि म्हणून वेदाधारे आपल्याला जे पाहायचं आहे, वेदाचा अभ्यास करून जे आपल्याला पाहायचंय त्याचं थोडंसं आपण चिंतन करूया की वेदाधारे पूर्ण पुरुष काय आहे याचा विचार आपण कधी केलाय का? आपल्याला कधी याचा अभ्यास करावा वाटलाय का किंवा आपण त्याचा कधी चिंतन केलंय का की बाबा वेदाधार जो पूर्ण पुरुष आपण अभ्यासतो, ज्या पूर्ण पुरुषाची आपण सर्व भूमिका घेतो त्याचा वेदाधार काय आहे तो थोडासा आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. आता इथे प्रश्न येतो, मांडला विचारात येऊ शकतो आपल्या की आपण देव कळला तर वेद कळतो आणि मग वेद कळले तर देव कळतात. मग आता याच्यातलं नेमकं खरं काय असा एक प्रश्न. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, अभ्यास करताना एखादा तरी प्रश्न उभा करून आपल्या समोर ठेवायचा. कोणताही तुम्ही अभ्यास केला असा जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्हाला अशी संधी मिळेल ना अभ्यासाची, मी असा प्रयत्न करायला लागलोय, करतोय सध्या असा प्रयत्न करतोय की असा एखादा प्रश्न शोधायचा
मग त्याचं उत्तर निघतंय का, त्याचं आपल्याला काही उत्तर देता येतंय का, विचारात घेता येतंय का, हे पाहायचं आणि त्या हुकूम आपण आपलं प्रतिपादन करायचं किंवा लिहून ठेवायचं, जे काही आपल्याला शक्य आहे. पण अभ्यास त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, हा मला एक पक्का विश्वास या गेल्या महिनाभराच्या अभ्यासात निश्चित झालाय की एखादा तरी प्रश्न आपण उभा करायचा. आणि म्हणून हा एक प्रश्न माझ्यासमोर आला की आपल्याला असं वाटतं की देव कळले म्हणजे वेद कळतील आणि वेद कळले तर देव कळतील. मग आता ह्याच्यातलं नेमकं खरं काय समजायचं, हा प्रश्न इथे फार महत्वाचा आहे. पण इथे जे लागतं, हा प्रश्न आल्यावर इथे जो महत्वाचा माझ्या समोर जो उत्तर आलं, माझ्या समोर जो विषय आला, ती गोष्ट मला इथे पटकन लक्षात आली आणि ती म्हणजे आपली त्या गोष्टींवर श्रद्धा पाहिजे, आपली वेदावरही श्रद्धा पाहिजे आणि थोड्या बहुत प्रमाणात का होईना, सुरुवातीला का होईना, किमान त्याचा आपल्याला निश्चिती होईपर्यंत देवावर सुद्धा थोडीशी श्रद्धा पाहिजेलच. श्रद्धेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, हा भाग माझ्या एक लक्षात आला. आणि म्हणून आपल्याला त्या श्रद्धेचा आणखीन एक पुढचा भाग सांगितलेला आहे, वेदनिष्ठा किंवा देवनिष्ठा ही गरजेची आहे. हे आपल्याला नेहमी प्रतिपादन करताना आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. काही आपण करायचं म्हणलं, कालपर्यंत आपण याचा थोडासा या पद्धतीचा, या विचाराचा थोडासा अभ्यास केलाय, काय फार केलाय. अर्थात मी तुम्हाला सांगतोय की आपण अभ्यास थोडाच करायचा आहे, समजून जास्त घ्यायचंय, असं माझं मत आहे. हार अभ्यासाच्या भानगडीत पडण्यापेक्षा आताचा काळ नुसतं ज्याला म्हणतात रटणे असं नाही आहे. नाही तर होईल काय, आपण जर रटून केला अभ्यास एखाद्या गोष्टीचा तर पुढे पाठ आणि मागे सपाट असं होत जाईल. आपल्याला असं होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला थोडा जेवढा जमेल तेवढाच करायचा आहे, पण करायचं आहे हे निश्चित आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांसारखं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी असं म्हणतं की वेदांचा तो अर्थ आम्हासची ठावा. हे सर्व संतांचे वचन आपल्याला या ठिकाणी का दिसतात, का त्यांना हे कळलं, का त्यांना असं म्हणावं वाटलं, आणि त्यांनी हे म्हणल्यामुळे त्यांच्या याच्यातून आपल्याला काय दिसतं तुकाराम महाराजांच्या अभ्यासातून, तर आपल्याला त्यांच्या अभ्यासातून असं दिसतं की त्यांनी असं म्हणल्यामुळे की वेदांचा तो अर्थ आम्हासचे ठावा, त्यांना वेद कळले म्हणूनच त्यांना देव कळला, ह्यात तिळमात्र शंका नाही. ही सगळी उत्तरं एक एक यायला लागतात. बघा, तुम्ही एखादा प्रश्न डोळ्यासमोर ठेवला ना तर त्याची उत्तरं आपल्याला आपोआप यायला लागतात. आणि ही उत्तरं यायला लागली की तुमचा अनुभव वाढत जातो. आणि म्हणूनच श्रद्धेकरता जे महाराजांनी श्रद्धेची व्याख्या काय सांगितली आपल्याला, सगळ्यांना पाठ आहे, तोंडपाठ असलीच पाहिजे. अनुभवाच्या निश्चितीची निश्चिती म्हणजे श्रद्धा, ही व्याख्या आपल्याला सर्वांना पाठ आहे. श्रद्धेची स्पष्ट व्याख्या महाराजांनी दिली की एकदा नाही तर दोनदा अनुभव घ्या. एकदा तुम्हाला अनुभव आलाय त्याच्यावर श्रद्धा निश्चिती करा आणि पुन्हा तो अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला जी बसते त्याला श्रद्धा म्हणतात. अशी श्रद्धेची व्याख्या आपल्याला सांगितली. पण आपण आता त्याच्यावर थोडस आपण असं बघूया की आपण एक श्रद्धा देवावर ठेवू, एक श्रद्धा वेदावर ठेवू. म्हणजे एकदा देवाचा अनुभव घेऊ आणि एकदा वेदाचा अनुभव घेऊ, म्हणजेच आपली श्रद्धा दृढ होईल. अनुभवाच्या निश्चितीची निश्चिती, दोन्हीतून अनुभव घेतले, वेदातूनही घेतला आणि देवाचाही अनुभव घेतला, तर जी आपली निश्चिती येईल ती आपली श्रद्धा असेल. ही गोष्ट आपल्याला सहज कळू शकते. उत्तर शोधत जायचं, पाहत जायचं, एक वरती ठेवायचा एखादा विषय आणि तो घेत जायचा आणि चालत जायचं पुढे. आपल्याला जसं त्याचं उत्तर सापडेल, जसा रस्ता सापडेल तसं त्याच्याकडे पाहत जायचं. पण एक गोष्ट याच्यामध्ये, श्रद्धा कळणं निराळं बंधू भगिनींनो, श्रद्धा असणं बसणं निराळ आहे. पण ही श्रद्धा जी आहे ना, ही श्रद्धा तुम्हाला आम्हाला सांगता आली पाहिजे, हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. आणि ती सांगताना मात्र ही नुसती श्रद्धा जी आहे ही श्रद्धेने सांगून उपयोगाची नसती. शब्द लक्षात घ्या, श्रद्धा ही श्रद्धेने किंवा निष्ठेने सांगून उपयोगाची नसते. याचा अनुभव आम्ही पाहिला, आपण पारनेरमध्ये बघतो. आपण महाराज आपल्याला जे सांगतात, सद्गुरू आपल्याला जे सांगतात
आपली त्याच्यावर श्रद्धा बसते, पण त्या श्रद्धेला कळण्यासाठी आपण श्रद्धाच वापरतो आणि आपण फसतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तिथे श्रद्धा कळण्यासाठी एक गोष्ट जी लागते त्याला असं म्हणतात की श्रद्धा ही तर्कानं, बुद्धीनं किंवा ज्ञानानं कळली पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम असं सांगितलेलं आहे. आपल्याला कसं शब्द सापडत जातात, उत्तर कशी सापडत जातात बघा. आपण जर त्याचा विचार करायला लागलो तर सापडतात, पण तेवढ्याच बारकाईनी, तेवढ्याच संयमानं, तेवढ्याच स्थिर बुद्धीनं, स्वतंत्र बुद्धीनं आणि स्थिर चित्तानं, असं पूर्ण पुरुषार्थ महाराज म्हणतात. तुम्ही जर थोडस स्वतंत्र बुद्धीनं आणि स्थिर बुद्धीनं आणि स्वतंत्र बुद्धीनं आणि स्थिर चित्तानं जर अभ्यास कराल तर तुम्हाला याची उत्तरं सापडतील. म्हणून ज्ञान श्रद्धावान लभते ज्ञानम असं आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे सर्व कळताना, अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे. अभ्यासाकरता तुम्हाला सांगतोय, विद्येने कळलं पाहिजे. पहा, लक्षात घ्या, विद्येनं आपल्याला कळलं पाहिजे आणि ज्ञानानं ते सांगता आलं पाहिजे. लक्षात घ्या, अभ्यास आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला विद्येनं, आपल्याला विद्या झाली म्हणजे सांगता येतं असं नाही. विद्या ही व्यक्तिगत माझ्यासाठी असते. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. विद्या कळण्यासाठी असते आणि ज्ञान हे समजवण्यासाठी असतं किंवा समजवण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करावा लागतो. हाही अभ्यास आम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आपल्याला जे कळलं पाहिजे ते वेदानं कळले पाहिजे आणि म्हणूनच वेदाला विद्या असं म्हणतात. वेद म्हणजे टू नो, जाणणे. विद धातूपासून हा शब्द आलेला आहे. आता हे सर्वांना माहिती आहे, वेद म्हणजे टू नो, जाणणे. हा विद धातूपासून सुरुवात झालेला शब्द आहे. आता ही याची आपल्याला अभ्यासाची भूमिका माहिती आहे. मग त्याचा जर विचार केला गेला, त्याचा जर अभ्यास केला गेला तर आपल्याला कळेल की वेद ही विद्या आहे आणि विद्येच्या माध्यमातून पूर्ण पुरुष किंवा पूर्ण पुरुष विद्या ही आपल्याला कळली पाहिजे. कशाच्या माध्यमातून कळली पाहिजे? वेदाच्या माध्यमातून कळली पाहिजे. मग आता वेद काय आहे असा प्रश्न पुन्हा येऊ शकतो. आता हे सर्व प्रश्न पुन्हा आपल्याला असं वाटतं, वेद नेमके काय आहेत? काय तत्वज्ञान आहे, साहित्य आहे, काय आहे? वेदाच्या याच्यात काय आलेलं आहे असं जर आपण विचारात केलं तर आपण थोडेसे संभ्रमात पडू, विचारात घेऊ की यार नेमकं तत्वज्ञान आहे का, नेमकं साहित्य आहे का, नेमकं काय आहे? हे सगळे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. पण आपल्याला हे प्रश्न नंतर सोडवता येतील. त्यापेक्षा एक त्याच्यातलं उत्तर लक्षात ठेवायचं आहे की वेद काय आहे. याच्यापेक्षा वेदात एक गोष्ट निश्चित आहे की त्यात सिद्धांताची निश्चिती आहे. जे जे जीवनांना सिद्धांत लागतात त्या सर्व सिद्धांतांची निश्चिती ज्याच्यामध्ये आहे त्याला वेद म्हणतात. हा वेदाचा सर्वात मूळ गाभा आहे, लक्षात ठेवा. साहित्यात अलंकारिक भाषा येते, उत्प्रेक्षा अलंकार वगैरे आपण पाहतो, उपमा येतात, आणखीनही आपण जर पाहिलं तर दृष्टांत येतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दृष्टांत ती तुका एक देशी. हे ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य. का ते म्हणतात? कारण ज्ञानेश्वरीचा अभ्यास त्या माध्यमातून करताना ते एकापेक्षा एक दृष्टांत आपल्याला देतात. प्रत्येक एक उदाहरण दिलं की त्याचा एक ओळी सांगितली की त्याच्याखाली त्याचे 10 उदाहरण असतात, 10 दृष्टांत असतात. दृष्टांत ती तुका एक देशी. हे कळण्यासाठी, का सामान्यांसाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. एखादा दृष्टांत देणं का गरजेचं असतं? तर सर्वांना ते समजावं म्हणून. गीतेचं ज्ञानेश्वरीत परिवर्तित केलं, 700 श्लोकांना 9000 ओव्यांमध्ये परिवर्तित केलं. का केलं? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला गीता कळणं शक्य होतं का? नाही, ते कळणं शक्य नव्हतं. आपल्याला ज्ञानेश्वरी त्या मानाने कळू शकत होती. ही गोष्ट आपल्याला म्हणून अभ्यासात जर विचारात घेतला आपण तर अरे गीतेचं संस्कृत जिथे आपल्याला कळत नाही तिथे वेदाचं संस्कृत काय कळेल? हा अभ्यास फार महत्वाचा आहे. आम्ही जर थोडस याच्यात बारकाईने आपल्याला लक्षात आणलं आणि म्हणूनच
आपल्याला यात लक्षात ठेवणं जे गरजेचं आहे ते हे आहे की ह्या ज्या विषयामध्ये आहे यात जे दिलेलं आहे, यामध्ये जे व्याकरण आहे, ज्या संस्कृत दिलेला आहे, या संस्कृतामध्ये जो अभ्यास आपल्याला करायचा आहे तो अभ्यास आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ज्ञानामध्ये व्याकरणांची नियमावली, साहित्यामध्ये व्याकरणांची नियमावली आपल्याला लावता येते. मग तशी संस्कृतामध्ये लावता येते का? वेदामध्ये लावता येते का? साहित्यात जशी लावता येते तशी लावता येते का, हे प्रश्न आपल्याला पाहिजेत. वेदात तशी लावता येत नाही. का लावता येत नाही? मग व्याकरणांची किंवा इतर नियमावली ही वेदात का लावता येत नाही, आता हा प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतो. साहित्यात लावता येते, त्याच्यात अनेक प्रकारचे व्याकरण येतात, शब्द येतात, दृष्टांत येतात, हे सगळं येतं. पण हे सर्व नियम आपल्याला वेदामध्ये लावता येतात का? नाही लावता येत. का नाही लावता येत हा प्रश्न आपल्या समोर येतो आणि तिथे आपल्याला याचं उत्तर सापडतं. आणि ते उत्तर म्हणजे असं आहे की हे वेद जे आहेत, हे वेद हे ईश्वराचे निश्वास आहेत. यस्य निश्वसितम वेदः असं म्हणलेलं आहे. वेद हे ईश्वराचे निश्वास आहेत. काल मी आपल्याला तुम्हाला सांगितलं की हे पौरुष आहेत. का म्हणलेलं आहे अपौरुष आहे असं का म्हणलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये? तर हे त्याचे निश्वास आहेत. आणि हे निश्वास पाहिले कोणी? आपण एक उश्वास आणि निश्वास जे बाहेर दिसतात त्याला निश्वास म्हणतो आपण, आणि उश्वास जो आपण आतमध्ये घेतो. आता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, हा आपला उश्वास आहे आणि हे निश्वास आहे. ईश्वराचे निश्वास जे त्यांना दिसले, जे त्यांनी बाहेर काढले, ते ज्या ऋषींनी पाहिले आणि ते तसेच्या तसे लिहिले, म्हणून ते अपौरुषे आहेत असं आपल्याला वेदाच्या बाबतीत सांगितलं जातं. म्हणून ते निश्वास असल्या कारणाने आणि ते निश्वास आहेत याची आपल्याला श्रद्धा आहे. श्रद्धाचा विषय तिथून आपल्याला काय इथे आणला आपण आता, की हे निश्वास आहेत, हे अपौरुषे आहेत, हे ईश्वर दत्त आहेत, देवदत्त आहेत असं जर आपण आज म्हणलो तर हे आहेत याची आम्हाला श्रद्धा आहे. ते अपौरुषेच नव्हे तर त्याच्यातला साहित्यातला आणखीन एक शब्द जो वापरला जातो, त्याला कालही आपण तो शब्द वापरला की वेद हे अलौकिक पण आहेत. नुसते अपौरुष नाही आहेत तर हे अलौकिक आहेत. म्हणून वेदाला फार प्राधान्य आहे आणि वेदाला आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये या वेदावरची श्रद्धा ढळली आहे आणि श्रद्धा नसली तर वेद कळणं शक्य नाही. ही गोष्ट आपल्याला निश्चित लक्षात घेऊन घ्या. आणि हेच कारण आहे पूर्वमीमांसिकारांना वेद कळले नाहीत. त्यांनी त्याच्यातलं व्याकरण शोधत बसले. हे ते निश्वासित आहेत, हे ईश्वरदत्त आहेत, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. ही भूमिका जर आपल्याला कळाली, आणि म्हणून बंधू भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, वेदात हे वेदाच्या ज्या ऋचा आहेत हे सर्व वाक्य आहेत का? नाही 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 नाही. वेदांच्या मंत्रांना आपण काय म्हणतो? वेदांच्या जे जे लिहिलेलं असतं त्याला काय म्हणतो? त्या वेदांना आपण काय म्हणतो? यात त्याला आपण मंत्र म्हणतो किंवा त्याला आपण ऋचा म्हणतो. पण वेदातल्या उपनिषदांमध्ये किंवा इतर काही वेदांमध्ये त्याच्यामध्ये काही महावाक्य आलेले आहेत, ज्या महावाक्यांचा उपयोग केला गेलेला आहे. जसं अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे, हा मंत्र नाहीये. तत्वमसी हे महावाक्य आहे. लक्षात घ्या, हा अभ्यास खूप बारीक आहे पण फार महत्वाचा आहे. आता हा आलेला वेदातलाच आहे. अहम ब्रह्मास्मी हा शब्द वेदामधलाच आहे. तत्वमसी हा शब्द वेदामधलाच आहे. पण हे त्याच्यातल्या ऋचा किंवा मंत्र नसून हे त्याचे महावाक्य आहेत. आणि म्हणून महावाक्यांचा जप केला जाऊ शकत नाही. गोष्ट लक्षात घ्या. त्याचा जर जप केला, आता तुम्ही आम्ही समजा की काय होईल? समजा आम्ही अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असा जप म्हणायला सुरुवात केला, काय होईल सांगा मला तुम्ही? तत्वमसी, मला तत्व सगळं माहिती आहे, तत्व मी जाणतो असं आपण म्हणत गेलो, समजा त्याचा जप केला तर काय होईल? माणसाला जो येईल ना त्याला अहंकार म्हणतात. अहम ब्रह्मास्मी असं म्हणा तुम्ही, म्हणून त्याचा जप नाहीये. जो गुरु मंत्र देतो त्याचा जप आहे. मंत्राचा जप असतो, महावाक्याचा जप नाही करायचा. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासाठी वेद आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून
वेद पावण्यासाठी, वेद कळण्यासाठी आपल्याला सर्व महत्वाच्या दृष्टीने अहंकारात जायचं नाही, हा आपल्याला सर्वात मुद्दा लक्षात ठेवायचा. मी आपल्याला कालही सांगितलं होतं की वेदाची पावित्र्य राखण्यासाठी आणि वेदाचं सर्व मंत्रत्व कळण्यासाठी आपल्याला जर घ्यायचं असेल देव पावण्यासाठी, असं जर आपण म्हणलं तर देव पावण्यासाठी आपल्याला मंत्र जे लागतात ते हे लागतात, महावाक्य नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं आहे. का करायचं नाही असं? याचं कारण असं आहे, याची जर आपल्याला कल्पना आली तर थोडंसं लक्षात येईल की हे मंत्र जे आहेत ना, या मंत्रांना शक्ती आहे, महावाक्यांना शक्ती नाही. आणि म्हणून आपण मंत्र शक्ती असं म्हणतो. अभ्यास लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मंत्राला शक्ती आहे, महावाक्यांना ती नाही. म्हणून आपण मंत्रशक्तीनी, भारतामध्ये मंत्रशक्ती खूप मोठी आहे. जशी तंत्रशक्ती आहे तशी मंत्रशक्ती पण खूप मोठी आहे. पण आपण मंत्राचा उपयोगच, आपल्याला शक्ती त्याच्या लक्षातच येत नाही. ती मंत्रशक्ती आपण कधी अभ्यासलीच नाहीये भारतीयांनी. आपल्याला माहिती आहे डॉक्टर पारनेरकर महाराजांच्या तोंड ओळखी ग्रंथामध्ये प्रल्हाद गुरूंचं चरित्र दिलेलं आहे आणि त्यांनी असं स्पष्ट शब्दात सांगितलंय की आम्हाला हा मंत्र, आम्ही तुम्हाला हा मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला पहिला मुलगा होईल. त्या दाम्पत्याचं लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला हा मंत्रच म्हणतोय आणि तुम्हाला पहिला मुलगाच होईल असं सांगितलं. आणि त्यांना मुलगा झाला का? या मंत्रामध्ये शक्ती आहे म्हणून. ही गोष्ट आज तुम्ही विसरून चालणार नाही. आपण म्हणतो आपल्याला मंत्र दिला जातो, जसा एखादा मंत्र आपल्याला ओम गंग गणपतये नमः हा मंत्र आहे, आपल्याला मिळालेला आहे, आपल्याला माहिती आहे. अनेक जणांची गणपतीची उपासना, वेगवेगळ्या उपासना, वेगवेगळे मंत्र आपल्याला दिलेले आहेत. मंत्रशक्ती आपल्याला अभ्यासाला सांगितलेली आहे. पण ही मंत्रशक्ती वेदाधारे कशी आहे याचाच आपण आज अभ्यास करतोय. हा अभ्यास आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून मंत्राचा दुरुपयोग होऊ नये याच्यासाठी त्या मंत्रशक्तीला जपून ठेवणं फार गरजेचं असतं. का आपण सांगायचा नाही? आपला मंत्र दुसऱ्याला सांगायचा नाही. त्याच्यातली शक्तीचा जसा उपयोग कोणी करू शकतं, तसं त्याच्यातल्या शक्तीचा दुरुपयोग होऊ शकतो. म्हणून या मंत्रशक्तींना फार महत्व आहे. आणि ही गोष्ट, पण एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा या मंत्राच्या संदर्भात, तुम्हाला सांगतो की या मंत्रांचे अर्थ लावत बसायचे नाही. आम्हाला मंत्र जपणं गरजेचं आहे. मंत्रांचे आपण जर आता तुम्हाला जो उपासनेचा मंत्र दिला आहे, नाही मला तुम्ही अर्थ सांगा, म्हणजे मग मी त्याला मंत्र जाप करीन, मग मी त्याचा जप करीन, मग मी त्याला पुढे उपासना करीन. आपल्याला त्याची गरज नसते. आत्ता तरी गरज नाही. ज्यावेळेस त्याची आपली तेवढी सीमा येईल त्यावेळेस आपण त्याचा विचार करू, पण त्याची गरज नसते. त्याला अर्थ न लावत बसण्यापेक्षा त्याचा जाप करायचा असतो, त्याची उपासना करायची असते. ही एक गोष्ट लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे. आणि हीच गोष्ट या पाश्चिमात्य लोकांना आली नाही आणि म्हणून त्यांना त्या मंत्रामध्ये शक्ती आहे. त्यांना फक्त त्यांच्या काळात, कुठल्या तरी त्या काळामध्ये निर्माण झालेत, त्यावेळेची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये हे निर्माण झालेलं आहे. कुठेतरी साहित्य असेल, काहीतरी याला व्याकरणाची भूमिका असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीने ते चाचपडत बसले आणि मग त्याला काय म्हणले, ते हे गुराखाचं वाङ्मय आहे असा त्याचा उद्धार केला गेला. हे सर्व त्यांचं कसं झालं, का झालं? त्यांना एकच कळालं नाही की हे जे मंत्र आहेत या मंत्रामध्ये शक्ती आहे. वेदाचा अर्थच कळाला नाही. वेदाचा अर्थ कळणं फार कठीण आहे. आणि हे त्यांनाच काय, त्यांना जाऊ द्या हो, ते तर आपले नाहीत, परकेत असं आपण म्हणू. पाश्चिमात्य काही महाभाग आमच्या भारतातही असे होऊन गेले. डॉक्टर पारनेर, त्याला आपल्याला माहिती, आपण उल्लेखही काही गोष्टीचा केलेला आहे. केतकरांसारखे महाभाग ज्यांनी या वेदाला काय काय उल्लेखलंय, मी आता त्याचा उल्लेख करत नाही. अप्रबुद्धांसारखा एखादा विरळा असतो की जो वेदाला महान म्हणतो. अशी फार कमी मंडळी, खूप कमी विद्वान मंडळी आहेत की जी ह्या पद्धतीनं, आपल्या भारतीय पद्धतीनं वेदाकडे पाहणारी खूप कमी मंडळी आहे. आणि त्यात सर्वश्रेष्ठ माझ्या दृष्टीने कोणी असेल तर ते डॉक्टर पारनेरकरच आहेत. ज्या पद्धतीनं वेदाचं दर्शन त्यांनी घेतलंय, आणि नुसतं त्यांनी घेतलं नाही तर पूर्णवादाच्या माध्यमातून आम्हाला करून दिलंय ना, ते अतुलनीय असं आहे, अलौकिक असं आहे. म्हणून डॉक्टर पारनेरकर महाराजांना आपण शतशः नतमस्तक होतो. अरे नाही महाराज, आपल्या कृपेमुळे हा पंचम वेद आम्हाला तुम्ही आणून दिला, सर्वाचं सार आणून टाकून दिलं त्याच्यामध्ये. शोधत बसायची आपल्याला गरज नाही पडली. आपण हा पूर्णवाद कळाला की आपल्याला सर्व कळून जातं.
पण त्याच्यासाठी थोडस बारकाईनं आपल्याला लक्षात, म्हणून मगाशी तुम्हाला जे म्हणलं की तुकाराम महाराज सुद्धा जे म्हणतात, वेदांचा तो अर्थ अम्मासची ठावा. आता हा शब्द लक्षात घ्या, पुन्हा इथे लक्ष आपल्याला कळायला पाहिजे. आपण एखादी गोष्ट वापरतोय ना, मग त्याचं उत्तर आपल्याला ठावा असा शब्द आहे, त्याचा ठाव घेतला आम्ही काही वेदाचा खूप अभ्यास केला आणि वेदाचं सर्व काही हे केलं आणि वेदच त्या पद्धतीने आम्ही उच्चारलेन म्हणलेन असा त्याचा अर्थ होत नाही. नेमकं वेदाला काय सांगायचं आहे याचा ठाव आम्ही घेतला. हा ठाव घेणं, आणि म्हणून तुकाराम बाबा श्रेष्ठ ठरले. ही गोष्ट सोपी नाहीये. आपण त्याचा वेगवेगळा अर्थ लावत बसतो, आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. हा ठाव शब्दाचा अर्थ, प्रत्येक एक गोष्ट आणखीन सांगतो, पुढे ते विषय येणार आहे आपल्याला, की प्रत्येक शब्दाला खूप महत्व असतं. त्या याच्यामध्ये त्या शब्दाला खूप म्हणून, आणि म्हणून जे वेद प्रतिपाद्य आहे तो विषय आपल्याला अभ्यासायचा. ही भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आपण याचा विचार करणार आहोत की जे वेद प्रतिपाद्य आहे तेच निर्विवाद्य असू शकतं. ते विवाद्य नसलं तर ते विवाद्य होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे वेद प्रतिपाद्य आहे तेच निर्विवाद सत्य होऊ शकतं. इतर जे आहे ते विवाद्यच राहील. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून डॉक्टर पारनेरकर महाराजांनी वेद प्रतिपाद्य विषय निर्विवाद्य प्रकारे घेऊन निर्विवाद प्रमाणे सिद्ध केला. हे डॉक्टर पारनेरकर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. हा अभ्यास आपण आजपर्यंत कधी विचारात घेतला होता का? वेदाच्या माध्यमातून आपल्याला कधी कळाला होता का? आधुनिक पंडित आपण ज्यांना म्हणू शकतो अशा मंडळींना सुद्धा आता ती नावं घ्यायची की नाही, उल्लेख करायचा का नाही, पण टिळकांसारख्या, रानड्यांसारख्या महान पंडितांना सुद्धा हा अर्थ लक्षात आला नाही. त्यांना सुद्धा ते पाश्चिमात्य पद्धतीनं वेदाकडे पाहायची सवय लागल्या कारणानं ते त्या पद्धतीनं एकच कर्म विषय घेऊन त्याच पद्धतीनं पुढे गेले. काय अडचण होती हे आपल्याला लक्षात येणं करा. मी आपल्याला कालही सांगितलं, आपल्याला कोणाला कमी जास्त लेखायचं नाही. जो तो व्यक्ती ज्याच्या त्याच्या जागी मोठा असतो आहे, पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते काय चूक झाली, कुठे गडबड झाली हे समजण्याकरता वेदामध्ये काही विषय दिलेले आहेत की ज्याच्यातून वेद समजतात. वेदाची भाषा समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. शिक्षा दिलेली आहे, निगुंठ दिलेला आहे, निरुक्त दिलेला आहे, ज्योतिष दिलेलं आहे, अनेक विषय दिलेले आहेत. शिक्षा आपल्याला माहिती आहे, महाराज फार सुंदर शिक्षा म्हणायचे. आता शिक्षां प्रवक्ष्यामि पाणिनी यम मतयथाम शास्त्रानुपूर्वम तदविद्याद्यथोक्तम लोकवेदयो प्रसिद्धमपि शब्दात् तम विज्ञात तम बुद्धिभिः. ही शिक्षा आहे. ज्योतिषामयनम कृत्स्नम असे ज्योतिष आहे. असे प्रत्येक गोष्ट ज्याच्यातून वेद विद्या कळते ते कळण्याचे सुद्धा साधन दिलेले आहेत. पण आपण कधी पाहिलंच नाही, त्याचा कधी विचारच केला नाही. आपल्याला वेद म्हणजे हो आम्ही कोणचे ऋग्वेदी, फार फार तर आजकाल तर ते सुद्धा माहिती नाही. मी जर आत्ता कोणाला विचारायचा प्रश्न ठेवतो की आपले प्रवर सांगा, संध्येतले फार कठीण होऊन जातं. त्रिप्रवरान्वित आहे की 5 प्रवर आहेत का, पंचप्रवरी आहेत का, 3 प्रवरी आहेत का, कोण किती आहेत, नेमके कोणचे प्रवर आपले आहेत, प्रश्नच पडतो आपल्याला. आपणच आपलं सर्व विसरलो आहोत. आणि आपण आपलं विसरलो म्हणजे वेद विसरलो. याचं कारण मुख्य ते आहे. आणि याला कुठली जातीपाती असा विचार नाहीये. आमचं भारतीय मूळ ज्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यात प्रत्येकाला वाव आहे, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे, म्हणून तर वेद आहेत. आणि हा एकदा का ही मंत्रविद्या कळली, त्याची अनुभूती आली आणि त्याची अनुभूती घेतली की पूर्ण पुरुष विद्येचा अधिकार प्राप्त होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्याला वेद कळले, ज्याला याची अनुभूती आली आणि अनुभूती घेऊन ज्यांनी याचा अभ्यास करायचा विचार केला, पूर्ण पुरुष समजण्याचा विचार केला, त्याला निश्चित तो अधिकार प्राप्त होतो. हे छातीत ठोकपणे मी सांगू शकतो. म्हणजे कोणाच्या दुसऱ्याच्या अनुभवावरून नाही, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून. आपण स्वतः अनुभव घ्यायचा असतो. अनुभव दुसऱ्याचा आपण आपल्याला अनुभव सांगायची फार वेळ असते. महाराज मला तुमचा हा अनुभव आला,
महाराज आणि आपण ते नको म्हणजे स्वप्नात येऊन मला हे सांगितलं, अशा वेगवेगळे अनुभवाचे आत्ता तो विषय नाही आपल्याला, तो विषयात आपल्याला जायचं नाही. आणि म्हणून आपल्याला वेदाचा अभ्यास करायचा. आपण वेद हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वेद या शब्दाला आपण जाणून घ्यायचंय. आणि म्हणून ऋग्वेद, काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऋग्वेद हे ज्ञान आहे, यजुर्वेद हे कर्म आहे आणि सामवेद ही भक्ती किंवा उपासनेचा मार्ग आहे, असं आपल्याला सर्वांना विदित आहे. सामवेदात किती सुंदर गायन म्हणलं जातं, यजुर्वेदात किती छान मंत्र म्हणले जातात. प्रत्येकाचे स्वर निराळे, थोडासा स्वरांमध्ये फरक असतो. कोणता वेद कुठे आलेला आहे आपल्याला माहिती आहे सर्वांना. आता यजुर्वेदात देवे आहेत, आमच्या याच्यात देवे आहेत, दोन्ही देवे वेगवेगळे आहेत. आपण इकडे गणानांदा गणपती हवामहे असे आपण देवे म्हणतो, आपल्याला सर्वांना ते देवे माहिती आहेत. 27 आहेत पण किमान 5 तरी आपण म्हणतो, असं आपल्याला आरतीमध्ये म्हणतो. तसेच इकडे योपाम आयतनम वेदा आयतनवान भवती य एवं वेदा, हे आपण सर्व जे म्हणतो यजुर्वेदातले वेद आहे, देवे आहेत, हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. आता जाणलं पाहिजे. आपल्याला अभ्यास थोडं जेवढं आपल्याला शक्य आहे ना तेवढा अभ्यास या वेदाचा केला तर आपल्यालाही काही अधिकार प्राप्त होतील, यात मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो. आणि म्हणून पूर्णवादाकडे पाहताना वेदाचाही अभ्यास, वेदाच्या माध्यमातून पूर्णवादाकडे पाहणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून पूर्णवादात सुद्धा 2 गोष्टी आलेल्या आहेत. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही याच्यात बारकाईने विचारात घ्या की जसे वेदात काही महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सारखे मी तुम्हाला महावाक्य सांगितले, ओम गणपतये नमः किंवा असेच असे मंत्र सांगितले, तसे पूर्णवादाचा सुद्धा एक महावाक्य आहे. कोणतं महावाक्य आहे? आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे ते महावाक्य म्हणजे पूर्णत्व हेच केवळ शुद्ध सत्य परमेश्वर. हे पूर्णवादाचं महावाक्य लक्षात घ्या. तुम्हाला मला आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, या वाक्याचा आपल्याला जप नाही करतायत, पण मग पूर्णवादाचा किंवा पूर्ण पुरुषाचं हे महावाक्य आहे. पूर्ण पुरुष विद्येचं हे महावाक्य आहे. कोणचं? पूर्णत्व हेच केवळ शुद्ध सत्य परमेश्वर, हे महावाक्य आहे. आणि ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हा पूर्ण पुरुष विद्येचा मंत्र आहे. आणि म्हणून ह्या मंत्राला शांतीपाठ आहे. ओम शांती शांती शांती, ओम पूर्ण पुरुषार्पणमस्तु शुभम भवतु, असं आपण म्हणतो. का म्हणतो? कारण हा मंत्र आहे. याची सुद्धा आपल्याला उपासना करता येणं शक्य असतं, करता आली पाहिजे, करावी लागते, पण ती सर्व गुरुच्या आज्ञेप्रमाणे असतं. तो भाग नंतरचा आहे, तो भाग निराळा आहे, पण हा आपल्याला मंत्र आहे आणि हे वाक्य आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यात आपल्याला माहिती आहे कसा महावाक्य आहे आणि कसा ग्रंथ. महाराजांनी पूर्णवादाला 2 विधानं लावली आहेत. काय लावली आहेत? मी माझ्या या ग्रंथात अथवा प्रबंधात, असा शब्द महाराज वापरतात. काय वापरतात? ग्रंथात अथवा प्रबंधात. ज्या अर्थी प्रबंध आहे त्यात तत्वसिद्धांत आहे, आणि ज्या अर्थी तत्वसिद्धांत आहे तेव्हा त्या प्रबंधाच्या दृष्टीने त्याला महावाक्य आहे. आणि ज्या अर्थी तो ग्रंथ आहे त्या अर्थी त्याला मंत्रत्व आहे, त्याच्यासाठी मंत्र आहे. हाही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून याच ग्रंथात महाराज म्हणतात, प्रबंधात आणि ग्रंथात मला काहीतरी मांडायचं आहे, आणि म्हणून मी हे सतत डोळ्यासमोर ठेवून आहे. माझ्या ग्रंथात वा प्रबंधात, असं महाराज. किती महाराजांचा एक आणि एक शब्द. मी म्हणलं ना, मी तर तुम्हाला म्हणतो आपल्याला 15 दिवस सुद्धा कमी आहेत. एक एक शब्दाचा का अर्थ लावलाय, का इथे हा शब्द लिहिलाय, आता आपल्याला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण थोडेसे कॉर्पोरेट लेवलवर अभ्यास केला पाहिजे. उगाच नुसता, म्हणून मी तुम्हाला मगाशी जे शब्द सांगितलं, उगाच श्रद्धा ठेवून पूर्णवादाकडे बघू नका. नुसतं श्रद्धेने श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे अनुभव घेण्यासाठी, पण आपल्याला उद्या सांगण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हे ज्ञान आपल्याला जर झालं नाही तर आपण दुसऱ्याला नाही सांगू शकणार. कदाचित आपल्याला पूर्णपुरुष विद्या कळून जाईल, मिळून जाईल, पण ज्ञान होणं शक्य नाही. आणि म्हणून डॉक्टर पारनेरकर महाराज असं म्हणतात की असे कोणते शुद्ध सत्य आहे जे स्वतः शुद्ध राहून सर्वांना आपल्यात समाहित करून घेते.
हा मूळ प्रश्न भाऊंनी आपल्या वेदाच्या अभ्यासासाठी पूर्ण पुरुष विद्येमध्ये ठेवलाय. हे सर्व आपल्याला कळणं गरजेचं आहे. का भाऊंनी वेद प्रतिपाद्य म्हणलं, का तो पहिले ठेवला, कोणचा प्रश्न आहे असा की ज्या प्रश्नामुळे महाराज या वेदाच्या दृष्टीने त्याला महत्व देतात, का हे सर्व निवडतात, कोणचं असं सत्य आहे की जे स्वतः शुद्ध राहून आपल्या सर्वांना तेवढ्या शुद्धतेने समाहित करून घेतं, असं कोणतं एक सत्य आहे. आणि हे सत्य लक्षात येण्यासाठी मी हा ग्रंथ किंवा प्रबंध लिहित आहे, हा अभ्यास करत आहे, हे पूर्ण पुरुष मांडत आहे. काय डॉक्टर पारनेरकर महाराजांचं सुंदर रूप आहे, काय दर्शन आहे. आपल्याला जर इथे कळालं ना तर आपल्या लक्षात येईल की हे डॉक्टर पारनेरकर महाराजांनी ह्या पद्धतीने हा ग्रंथ सिद्ध केला आणि विष्णू महाराजांनी प्रसिद्ध केला. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सिद्धीला प्रसिद्धी पण द्यावीच लागते. प्रसिद्धी परांगमुख असणं चांगलं आहे, पण प्रसिद्धीचा हाव असणं चांगलं नाहीये, जसं सत्य आहे. पण प्रसिद्धीची भूमिका आपल्याला लक्षात आलीच पाहिजे. ते आपल्याला कळलंच पाहिजे की कुठे याला प्रसिद्धी द्यायची, कुठे नाही, कुठे थांबलं पाहिजे. आपल्याला कुठे सिद्ध करायचं, जिथे आपल्याला सिद्ध करायचंय थोडंसं प्रसिद्ध करावं लागतं. हाच तर सिद्धीचा आणि प्रसिद्धीचा भाग आहे. हा आपल्याला लक्षात येण्यासाठी महाराजांनी हा अभ्यास या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टीने आणि याला मंत्रत्व आणि महावाक्याच्या दृष्टीने या ग्रंथात तो मांडलाय. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पूर्ण पुरुषाची थोडी जरी पूर्वपीठिका आपल्याला लक्षात घ्यायची असेल तर वेदाची माहिती आवश्यक आहे. आणि म्हणूनच आजचा विषय वेद प्रतिपाद्या हा आजचा विषय आपला. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पूर्ण पुरुष हे वेद प्रतिपाद्यच आहे, आपल्याला हे लक्षात आलंच पाहिजे. ज्याला ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं त्या पूर्ण पुरुषाला एक नाव दिलं. काय दिलं त्यांनी? ओम हे नाव दिलं. अकार उकार, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर, हे सगळं आपण ऐकलंय. त्यांनी ओमच्या ह्या ध्यानाच्या माध्यमातून, समाधीच्या माध्यमातून, मग तो पुढचा विषय आहे, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. पण त्यांनी हे ओम हे नाव, पण हे सुद्धा आणलं कुठून? हे त्यांनी वेद प्रतिपाद्य, वेदातूनच हे नाव आणलंय. आणि आपणही नाव कोणचं दिलं? यालाच एक आपणही नाव दिलं. ते कोणतं नाव दिलं? पूर्ण पुरुष. आणि तेही नाव आणलं कुठून? वेदामधूनच. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. आपल्यालाही नाव, आपणही नाव ठेवलंय, त्यांनी नाव ठेवलंय. पण आपण कधी कधी फक्त शब्दाचा विचार करतो आणि म्हणून आपल्याला त्याच्यातलं कळत नाही. आपण शब्दार्थ खूप पाहिले आतापर्यंत. आता थोडस मंत्रार्थाच्या दृष्टीने आपण अभ्यास करू, आपण पुढे जाऊ, मंत्रार्थाचा विचार करू. शब्दार्थाच्या अभ्यासाबरोबर मंत्रार्थही आपल्याला कळलाच पाहिजे, लक्षात आलाच पाहिजे. मंत्रशक्ती ही आपल्याला कळलीच पाहिजे. मंत्रशक्ती हा अनुभवाचा विषय आहे हे आपल्याला समजलंच पाहिजे. वरची ती मंत्रशक्ती कळणं, ती अनुभवाची आहे, लक्षात येणं, यालाच विद्या असं म्हणतात. हा विद्येचा भाग आहे, म्हणून त्याला विद्या असं म्हणलं. विद्यांच्या आपण त्याचा अभ्यास करतोय. मंत्राचा कधीही गोष्ट लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा, मंत्राचा अर्थ लावत बसायचा नाही, तो अभिप्रेत होत असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मंत्राचा आपण खूप असा विचार करतो की मंत्राचा काय अर्थ लागेल, मग हा मंत्र कसा आहे, या मंत्राचा काय अर्थ, त्या मंत्राचा काय अर्थ, मग गुरुजींनी हा मंत्र आत्ता कशाला म्हणला. याच्यापेक्षा तो अभिप्रेत होणं हा जास्त गरजेचा आहे. हे जर कळालं, हे जर लक्षात आलं तर पूर्ण पुरुष विद्या आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. ती शिकवली जाते, शिकवली. आपल्याला अनेक विद्या शिकवल्या आहेत, शिकायच्या आहेत. पण महाराज असं म्हणतात की ज्यांना शिकायचंय, ज्यांना विद्या शिकायची, त्यांनी पारनेरला यायचं. विद्या शिकण्याची स्थान एकच आहे आणि ते म्हणजे पारनेर. पण का पारनेरला यायचं, कशासाठी? आता ह्या विद्येचा विचार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बंधू भगिनींनो, की विद्या ही फक्त परंपरेनं येत असते, परंपरेनं दिली जाते. हा अभ्यास तुमच्या माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे की विद्या ही परंपरेनं दिली जाते. श्रीकृष्णाला सुद्धा, श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा विद्या दिली तेव्हा त्याला दिव्यदृष्टी दिली, तेव्हा जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्यांनी त्याला एकच सांगितलं
की बाबा ही विद्या परंपरेची विद्या, ही मी तुला देतोय, माझं काही नाही याच्यामध्ये. आपल्याला माहिती आहे या आला कुठून, वेद आले कुठून, ही पूर्ण पुरुष विद्या आली कुठून. आपण जर याचा विचार केला तर आली. आपण असा विचार करू शकतो की ब्रह्मदेव हा मूळ आहे, आपण असा विचार करतो. त्याच्याकडून विद्या पुढे त्याच्या मुलाकडे आली, आत्रीकडे आली, आत्रीकडून अथर्वाकडे आली, अथर्वाकडून भारद्वाजाकडे आली. एक 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 पुढे पुढे येत जाते ती विद्या. परकोलेट करणं म्हणून मुलगा, आपल्याला माहितीये आपण जेव्हा मुंज करतो मुलाची, तेव्हा मुलाच्या मुंजीच्या वेळेस मुलाला कानात गायत्री मंत्र दिला जातो. आपण पाहिलंय, मंत्र दिला जातो, त्याला कान झाकून दिला जातो, त्याचा सर्व चेहरा झाकला जातो आणि फक्त वडील आणि मुलगा असेच दोघा त्या छत्राखाली असतात आणि तिथे फक्त कानात गायत्री मंत्र 3 वेळा सांगण्यासाठी गुरुजी सांगतात. ते देणं ही विद्या आहे. का तुम्ही देऊ शकण्याचे अधिकारी आहात? कारण तुमच्या बापाने तुम्हाला दिली, तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिली आहे, म्हणून तुम्हाला तो अधिकार आहे. परंपरेनेच विद्या दिली जाऊ शकते. अनेक विद्या मध्ये येऊन गेले, मग धौम्य मुनी येऊन गेले, अनेक मंडळी येऊन गेले. असे करता करता वारुणी, वारुणी नंतर श्वेतकेतू, अनेक ऋषी आहेत. श्वेतकेतू पासून येत 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 ही पूर्ण पुरुष विद्या रामचंद्र ऋषी पर्यंत आली आहे. डॉक्टर पारनेरकर महाराजांनी आली, ती त्यांनी सिद्ध केली आहे. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे विष्णू महाराजांसारख्या ऋषींनी ती प्रसिद्ध केली आहे, दिसली आहे, तुम्हाला आम्हाला दाखवली आहे. पिता पुत्र न्यायानं, आता इथे लक्षात घ्या, पिता पुत्र न्यायानं असं म्हणलेलं आहे, पिता पुत्रानं नाही. पुन्हा लक्षात घ्या, पिता पुत्र न्यायानं. आपल्याला सुद्धा आपला गुरु पिता पुत्र न्यायाने वागवतो आणि तोही तुम्हाला आम्हाला पूर्ण पुरुष विद्या द्यायला आतुर आहे किंवा दिली आहे. म्हणून परंपरेची विद्या आहे, म्हणून ती तुम्हाला आम्हाला जेवढी कळू शकते तेवढी इतरांना कळू शकत नाही, यात मात्र शंका नाही. कारण आमच्या परंपरेची येते, आम्हाला तेवढं लक्षात आलं पाहिजे ना. आपल्याला त्यांना पुत्र म्हणायचं काय कारण होतं? डॉक्टर पारनेरकर महाराज आत्मवत असं ते म्हणत असत. का पुत्र म्हणायचं काय कारण होतं? ते शिष्यांना मुलं का म्हणायचे? आणि तुम्ही माझ्या मुलासारखे आहेत. त्याचं एकमेव एक कारण, आपल्याला आपला गुरु पुत्रवत का समजतो? एकच कारण, आपल्याला पूर्ण पुरुष पूर्ण विद्या देण्याची त्यांची इच्छा आहे, होती, ते देतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आत्मवत सर्वभूतेषु या पश्यती सपश्यती, याला पंडित असं म्हणलेलं आहे. हे पंडिताची व्याख्या आहे. आत्मवत सर्वभूतेषु या पश्यती सपश्यती, पंडिताचं म्हणलेलं आहे. पंडित याला म्हणलेलं आहे आत्मवत सर्वभूतेषु. सर्व आत्मवत जे आहेत, सर्व भूत जे आहेत, सर्व मनुष्य आहेत, त्यांना आत्मवत समजणारा असा तो सद्गुरु, तो पंडित, ही गुरुची व्याख्या आहे. पण नाहीतर एक आणखीन शब्द आपल्याला याच्यामध्ये येतो, जो फक्त पिता पुत्र न्यायाने देतो. तो कोण? आत्मा वै पुत्र नामासी. आता इथे फरक लक्षात घ्या. आत्मवत सर्वभूतेषु आणि आत्मा वै पुत्र नामासी. आत्मा वै पुत्र नामासी ह्या रूपानं जो म्हणतो तो ग्रहस्थ असतो, आणि आत्मवत सर्वभूतेषु हा जो म्हणतो तो आचार्य, महाराज, सद्गुरु, गुरुपीठ असतो, जो सर्वांनाच आपला समजतो. तिथे मुलाला मला दिली तुम्हाला दिली नाही असं नाहीये, असं समजायचं काम नाहीये. असं समजला त्याच्या इतका कोणीच नाही. लक्षात घ्या, महाराज तुमच्या माझ्यामध्ये भेदभाव करत नाही, मुलामध्ये आणि शिष्यामध्ये. तोच गुरु जो भेदभाव करत नाही, तोच पंडित, तोच परंपरेनं विद्या देऊ शकतो. जी ताकद मला देण्यात आहे तीच ताकद तुम्हालाही देण्यात आहे. का? ते फक्त आत्मा वै पुत्र नामासी म्हणत नाहीत, तर ते म्हणतात आत्मवत सर्वभूतेषु, सर्वांना. अरे तुम्हाला ही विद्या मी देणार आहे. ज्यांनी दिली नाही त्यांचं काय झालं हा इतिहास आमच्या भारतात माहिती आहे. द्रोणाचार्यांनी दिली नाही विद्या, त्यांना पुत्रशोक झाला. आपलाच भारतातला इतिहास आहे ही गोष्ट. आम्ही त्यांनी एकलव्याला दिलीच नाही, यांना देणार आणि त्यांना देणार नाही, ब्राह्मणा या लोकांना द्यायचे नाही. काय ते आपण जातपात परत त्याच्यात कुठेतरी वेगळा अर्थ भरला जाईल म्हणून ते सांगत बसत नाही. मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या की त्यांनी असं केलं
एकलव्यासारख्या एका चांगल्या का, आणि मग त्याचा का परिणाम होतो ही गोष्ट परंपरेने जी विद्या आलेली आहे आणि त्या आत्मवत सर्वभूतेषु सर्वांना आत्मवत समजून जर ती विद्या देण्याचं निश्चित केलं तर काय घडतं आपल्यालाही. म्हणून परंपरेने जी येते ती परंपरेने द्यायची असते, यालाच विद्या म्हणतात. हीच विद्या मी आम्हाला ही सर्व दिली आहे. महाराजांनी आपल्याला किती विद्या दिल्या आतापर्यंत? गणेश विद्या, श्री विद्या, ऋषी विद्या, मधु विद्या समोर बसून दिल्या. का तुम्हाला मला वेगळी दिली काय? की नाही गुणेशला वेगळी देतो आणि तुम्हाला वेगळी देतो? नाही नाही नाही, आपण सर्व गणेश विद्येचे मानकरी आहोत का नाही? अनेक जण आहेत. मग असं काही मला वेगळी दिली तुम्हाला? नाही नाही नाही, आत्मवत सर्वभूतेषु सर्वांना एकसारखी. हा, आता कोणी त्याचा किती प्रयोग केले, कोणी त्या विद्येला किती वाढवलं, त्याच्यात किती काम केलं, हा ज्याचा त्याच्या मगदुराचा भाग आहे. किंवा ते जे करावं लागतं ना त्याला तप म्हणतात. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. विद्येसाठी याचा सरळ अर्थ असा आहे की विद्येसाठी जे लागतं त्याला तप असं म्हणतात. तप केली तर पत वाढते असं महाराजांनी आपल्याला एक साध्या शब्दात सांगितलेलं आहे. विद्येसाठी लागते ती तप, तपश्चर्या ही भूमिका आपल्याला लक्षात घेणं. पण आता इथे तप हा शब्द किती वेगळ्या अर्थाने आलाय बघा. एक गोष्ट आणखी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगतो, वेदाचं महत्व सांगतो की वेदामध्ये एकच शब्द अनेक अर्थाने येतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्या शब्दाचा तप या शब्दाचा अर्थ इथे निराळा असेल तर तप या शब्दाचा अर्थ पुढच्या रुचेमध्ये निराळा असू शकतो. ते जाणणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून तर त्याला विद्या म्हणलंय. वेद विद्या उगाच म्हणले नाहीये. एकाच शब्दाला तेच अर्थ असतात असं नाहीये. वेदाचा शब्द जो अर्थ असतो ना अनेक प्रकारांनी त्याच्यामध्ये शब्द भरलेले असतात. आपल्याला माहिती आहे डॉक्टर पारनेरकर महाराजांना सुद्धा एक संज्ञा दिली आहे. आपण संपर्क ग्रंथाचा अभ्यास केला, त्या संपर्क ग्रंथाच्या अभ्यासामध्ये एक महाराजांना संज्ञा दिली आहे. कोणची संज्ञा दिली आहे? लोक आण्यांनी, लोकनायक आण्यांनी कोणची संज्ञा दिली आहे लक्षात आपल्या? आपल्याला जर ती लक्षात नसेल तर मी सांगतो की डॉक्टर पारनेरकर महाराजांना ते त्यांच्या शब्दांना ते बहुअर्थ प्रसू असा शब्द वापरतात. एका शब्दाचे अनेक अर्थ जिथे निघू शकतात त्याला बहुअर्थ प्रसू म्हणतात. डॉक्टर पारनेरकर महाराजांना लोक आणे आणि लोकनायक आणे असं म्हणतात. डॉक्टर पारनेरकर महाराजांच्याही शैलीमध्ये का त्यांना तसं त्यांच्या शब्दातून का अनेक शब्द अर्थ निघतात एका शब्दाचे? कारण वेद प्रतिपाद्य, त्यांनी सुद्धा वेदाची उपासना केली, वेदामुळे कळलं. हा अभ्यास आम्हाला लक्षात येणं. म्हणूनच तिथेच माऊली सुद्धा म्हणते, काय म्हणते माऊली? ज्ञानेश्वर सुद्धा माऊली म्हणतात शब्द अर्थाची वाटप आहे असं माऊलींचं विधान आहे. शब्द अर्थाची वाटप आहे. फार महत्वाचं हे आपल्याला कळत नाही. एका शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात. शब्द वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. त्या जागी तो शब्द निराळा, ह्याच तोच शब्द ह्या जागी निराळा, तप तिथे निराळा इथे निराळा वेगळं असू शकतं. हे जाणून घेणं हा अभ्यास आहे बंधू भगिनींनो. यशोधन असा शब्द आहे साधा, त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आपल्याला माहितीये महाराजांनी आपल्याला यशोधन शब्दाचा अर्थ सांगितला. यशोधनो धेन कुशेन मुमुच. दिलीप राजाची अर्थ सांगितला की ज्याचं यश हेच धन आहे. धन ज्याच्या मागे धावतं यशाच्या, असं ज्याचा उल्लेख आहे तो दिलीप राजाचं वर्णन. आपण काय प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाक्य हे तुमच्या माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्यामध्ये एक कथा आली आहे पूर्णवाद ग्रंथात. कोणची कथा आली आहे? या सगळं विद्या जाणण्याकरता कोणचा अभ्यास आलाय? का महाराज तप करा असं म्हणतात? आपल्याला तप करताना महाराज असं सांगतात की अरे असंच तप करण्यासाठी भृगु आणि वारुणीची कथा आपण ऐकली आहे. भृगु ऋषी आणि त्यांचे पुत्र वारुणी त्यांच्याकडे जातो, हात जोडतो आणि म्हणतो बाबा जे काही आपण म्हणत असू दादा मला विद्या पाहिजे, ब्रह्मविद्या पाहिजे. तो म्हणतो असं ब्रह्मविद्या पाहिजे, ठीक आहे जा म्हणतात. तू असं समज म्हणे सध्या की तप हेच ब्रह्म आहे. आता बघा तिथे तपाची व्याख्या काय होती आणि इथे काय झाली? वेदातलीच व्याख्या बदलला ना शब्द. तप हेच ब्रह्म झालं ना. आता
शब्द कसा बदलतो, अर्थ कसा बदलतो याचंही उदाहरण याच्यातून येतं. कर म्हणले तप, तुला ब्रह्म कळून घ्यायचं ना, तप कर म्हणले. गेला तप केलं, त्याला कळालं की अन्न हे ब्रह्म आहे. तो आला वडिलांकडे, दादा अन्न हे ब्रह्म आहे मला कळालं. ते म्हणले असं, पण अन्न तर म्हणले पेरावं लागतं, त्याचा जन्म होतो, त्याला उत्पन्न होतं ते. मग ते उत्पन्न होणार ब्रह्म कसं असू शकतं म्हणले. नाही, जा म्हणले परत तप कर. परत कळालं, परत काय, परत जा म्हणले, परत तप कर. परत गेल्यावर त्याला कळलं प्राण म्हणजे तप. परत तिथे गेल्यावर प्राणाचा तर लय होतो म्हणले, मग ब्रह्माचा तर लय होत नाही. मग आता पुन्हा परत प्रश्न आली, पुन्हा प्रश्न पडला त्याच्या समोर. पुन्हा त्याला म्हणले जा म्हणले तप कर. आपल्यासारखं असतं तर किती वेळा करू आता हे तप एवढं. हे केलं एकदा, ते केलं तर पुरं नाही का म्हणले. महाराज किती वेळा आम्ही उपासना करायची, नेहमीच उपासना करतो, आम्ही तर सगळंच करतो, तुम्ही म्हणता तसं करतो, तरी सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाहीत. आम्ही जरी असं डायरेक्ट म्हणू शकत नसलो तरी आपण कुठेतरी आपल्या डोक्यात येतो एखाद्या वेळेस हा विषय, एवढी उपासना केली तरी, आणि जे उपासना करत नाही त्यांना फार हे असतं. असे अनेक विविध प्रश्न आपल्या डोक्यात असतात. पण इथे त्याला कारण बाप वडिलांचं तपामध्ये एक फार महत्वाचा भाग असतो, या विद्या मिळवण्यामध्ये एक फार महत्वाचा भाग असतो, आणि त्याला आज्ञापालन असं म्हणतात. आज्ञापालनाशिवाय विद्या प्राप्त होऊ शकत नाही. परत जातो, परत तप करतो, परत त्याला असं कळतं की अरे आपल्याला ही कशामुळे जिज्ञासा निर्माण झाली, तप करावं असं का वाटलं. याचा अर्थ मन म्हणजे ब्रह्म आहे का. पुन्हा गेला, मन म्हणजे ब्रह्म नाही, पण मन हे ब्रह्म नाही म्हणजे हे तर कुठे एका जागी टिकत नाही, मग हे ब्रह्म कसं असू शकतं असाही त्याच्या विचारात. मग शेवटी सगळं असं अनेक विज्ञान म्हणजे ब्रह्म आहे का, असे सर्व त्यांनी तप करून 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 शेवटी त्याला असं कळालं की आनंद म्हणजे ब्रह्म आहे, असं त्याला कळालं. आता हे कळाल्याबरोबर तो गेला आणि म्हणला की आनंद म्हणजे ब्रह्म आहे. बरं म्हणले, आता तुला कळालं ना, हे इथपर्यंत तू आलाय ना, आता योग्य म्हणले. थांब म्हणे, तुला सांगतो पुढचं काय ते, मी तुला शिकवतो म्हणले. तुला हे जेवढं कळालं आहे ना, आता तुला मी सांगतो की पूर्ण पुरुष आणि परब्रह्म या विषयाच्या दृष्टीने हा आनंद हा विषय कसा महत्वाचा आहे. परब्रह्म विद्या काय आहे आणि पूर्ण पुरुष विद्या काय आहे, त्याचं दोन्हीचं विभाजन करून मी तुला सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तपाच्या बाबतीतलं एक वाक्य फार तुम्हाला महत्वाचं सांगतो. तपाच्या अंतिम जे तप करणारा असतो त्यांनी जे अपेक्षित केलेलं असतं, जे फळ त्याला गरजेचं असतं, ते अंतिम टप्प्यात त्याला मिळाल्यानंतर तो तपस्वी होतो. तप करणारा तपस्वी नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपण तप करणाऱ्याला तपस्वी समजतो, पण तपस्वी त्याला म्हणलं जात नाही. तपस्वी त्याला म्हणतात की जो तप करतो आणि त्यांनी जे अपेक्षिलेलं असतं ते त्याला प्राप्त होतं, तो तपस्वी. मग ते भृगु ऋषी वारुणीला म्हणतात, ये आता तू जरा तपस्वी झालाय असं मला वाटतंय, तुला जे पाहिजे ते मिळालंय, आता मी तुला ह्याच्यापासून सांगतो की हे सर्व काय आहे. आता तुला वाटतंय ना अन्न म्हणजे हे आहे, विज्ञान म्हणजे हे आहे, हे सर्व म्हणजे हे आहे. हो म्हणले, हे मला असं वाटतंय. बरं म्हणे, आता हे लक्षात घे, हे सर्व ज्याच्यात समाहित होतो तो सर्व आनंदाचा विषय आहे. आणि म्हणून आनंद हे सर्व व्यापक आहे, आणि हा आनंद सर्व व्यापक असल्यामुळे ही पूर्ण पुरुष विद्या आहे, आणि ही तुला आता मी प्राप्त करून दिली. आता तुला ही सर्व मिळून जर कळाली तर ती पूर्ण पुरुष आहे, आणि तू याच्यातलं एखादच घेतलं तर ती परब्रह्म विद्या झाली, ती लिमिटेड झाली. तुला सर्व मिळून त्याचा आनंद तू घेतला तर ती पूर्ण पुरुष विद्या. नाही घेतला, एकच घेतलं याच्यातलं अन्न, हेच अन्नम ब्रह्मेति विजार्या, एवढंच तू घेतलं तर तू समज की तुला फक्त परब्रह्म विद्या मिळाली, पूर्ण पुरुष विद्या मिळाली नाही. काय सुंदर आपल्याला सांगतात. आणि म्हणून बंधू भगिनींनो, कळलं तर सर्व काही आहे, हे कळलं तर पूर्ण पुरुष आहे, नाही कळलं तर ब्रह्म आहे. हा आपल्याला अभ्यास महाराज का तर आनंद सर्वव्यापक आहे असं महाराज आपल्याला शिकवतात. आणि म्हणून आपल्याला पूर्ण पुरुषाच्या या माध्यमातून तिन्ही गोष्टी आपल्याला सांगतात. सत चित आनंद असंही आपल्याला सांगतात, उत्पत्ती स्थिती लय असंही सांगतात, वासना भोग तृप्ती असंही सांगतात. सच्चित आनंद काय आहे, हे शिवरूप आहे. वासना भोग तृप्ती काय आहे, हे विश्वरूप आहे. आणि उत्पत्ती स्थिती लय काय आहे, माफ करा, उत्पत्ती स्थिती लय हे विश्वरूप आहे, आणि वासना भोग तृप्ती हे विष्णू रूप आहे. हे तिन्ही ज्याला कळलं
त्याला पूर्ण कळलं. आणि याच्यामधले 3 गुण ज्याला कळले त्याला पूर्ण पुरुष विद्या कळली. कोणचे 3 गुण? सत्व, रज आणि तम. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्रैगुण्य. हे त्रैगुण्य कळणं फार गरजेचं असतं. या त्रिगुणाचा अभ्यास झाल्याशिवाय पूर्ण पुरुष विद्या येऊ शकत नाही. कोणचं एक काढून टाकलं तर पूर्ण पुरुष होऊ शकत नाही. पण अडचण तीच झाली की यांनी एक एक गुण काढून आपल्याला माहितीये श्रीकृष्णाला सुद्धा सांगताना त्याला सांगावं लागलं. याचा चुकीचा अर्थ सर्वांनी काढला. त्रैगुण्यो विषयो देवा निश्रेय गुण्यो भवार्जुन. हे जे सांगितलं ना, हे निश्रेय गुण्य म्हणजे हे बाकीचे गुण काढून टाका असं सांगितलं नाही. या तिन्ही गुणांना एकरूप करा. ह्या तिन्ही गुणांना एकरूप केलं की जी होते तिला पूर्ण पुरुष विद्या असं म्हणतात. हा अभ्यास, हे चिंतन, हे जुमा आम्हाला जर कळालं, पण कशाने करायचं? हे तिघांना एक रूपत्व कशाने द्यायचं? तर या तिघांना विवेकानं एक रूपत्व द्यायचं. विवेकाने जर एकरूपत्व दिलं तर ही पूर्ण पुरुष विद्या आहे. हा अभ्यास, हे चिंतन महाराज आपल्याला अत्यंत महत्वाच्या दृष्टीने देतात. आणि ज्यांना हे कळालं, ज्यांनी हे जाणलं, ज्याला जेवढं गुण पाहिजे, मग आपल्याला यज्ञ केला की आपल्याला काय देतात? श्रेयदान देतात. आपण एखादा यज्ञ केला की श्रेयदान देतात. मग त्याच्यामध्ये काय असतं? श्रेयदान देताना हे तिन्ही गुणांचं एकत्रीकरण दिलेलं असतं. सत्व, रज, तम या तिघांचंही एक करून दिलेलं असतं. ज्याच्याजवळ जो कमी असेल त्याचा मंत्र जास्त म्हणून गुरुजी आपल्याला त्या श्रेयदानामध्ये त्याचं फळ जास्त देतात. आपल्याला माहितीये दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि मग त्याला जेव्हा आशीर्वाद रूपानं त्याला दिलं तेव्हा काय म्हणलं? दशरथा घे पायस दान. पायस दिलं, घे पायस दान असं म्हणून त्याच्या पदरात पायस टाकलं. पण पायसाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. इथे पायस 1 रुपये असतं का? नाही. पायसात दूध असतं, साखर असती आणि अन्न असतं. तिन्ही मिळूनच एक होऊ शकतं म्हणून ते पायस आहे. असं आपलं जीवन सुद्धा पायस आहे. पायस म्हणजे पवित्र आहे. नजरे पारसाई में शराफत नहीं होती, शराफत नब्ज में होगी तो इंचा पारसा होगा. पवित्र हे आतमध्ये असावं लागतं असं सांगितलंय. पवित्रता ही आपल्याला फार महत्वाची असते म्हणून आपल्याकडे शुद्धतेला, पवित्रतेला फार महत्व आहे. स्वच्छतेपेक्षा भारतीयांना पवित्र आणि शुद्धता जास्त महत्वाची. आम्ही का टिकून आहोत आज जगामध्ये? आम्ही सर्व गोष्टीला शुद्ध करून घेतो, सर्व गोष्टीला पवित्र मानतो, कोणालाही अपवित्र मानत नाही. हेच तर भारतीयत्व आहे. आणि हे कोणी दिलं आम्हाला? हे देणारा आमचा वेद आहे. म्हणून वेदाचं महत्व जास्त आहे. आणि हे ईश्वरानं आपल्याला प्रसाद रूपानं हे तिघांचं जे पायस दिलंय ना, हे म्हणजे पूर्ण पुरुष विद्या आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्या. आणि महाराज म्हणतायत ही पूर्ण पुरुष विद्या शिष्यांनो घ्या हे पायस दान. तुमच्या माझ्या पत्रात हे पायस दान टाकतायत. सत्व, रज, तम गुण युक्त असं हे पायस देऊन पूर्ण पुरुष विद्या आम्हाला प्रदान करून देतायत. आणि ही या पूर्ण पुरुष विद्येचं आम्हाला दर्शन घडून देतायत. या पूर्ण पुरुष विद्याला आणखीन 2 नावं आहेत. कोणची नावं आहेत? ती भृगुनी सांगितली म्हणून भृगु विद्या पण म्हणतात, आणि वरुणीने ऐकली म्हणून तिला वारुणी विद्या पण म्हणतात. पण आपल्यासाठी त्या दृष्टीने जी आहे ती पूर्ण पुरुष विद्या आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. आणि म्हणून पूर्णमसी पूर्णम मे भूयात आणि संपूर्णमसी संपूर्ण मे भूयात. श्रेयदान देताना गुरुजी आपल्याला हा मंत्र नेहमी म्हणत असतात. पूर्णमसी पूर्णम मे भूयात, संपूर्णमसी संपूर्णम मे भूयात. हे पायस आपल्याला दिलं, हा पूर्ण पुरुष विद्येचा अभ्यास दिला की ज्याने दिला त्याला वेद म्हणतात. आणि ज्याच्यामुळं मिळाला त्याला पूर्णवाद म्हणतात. ज्याच्यातून दिला त्याला वेद, आणि ज्याच्यामुळे मिळाला तो पूर्णवाद. आणि ज्यांनी दिला त्याला सद्गुरू म्हणतात. अशा त्या वेदाच्या, त्या पूर्णवादाच्या आणि आमच्या सद्गुरूच्या तिघांच्याही चरणावर नतमस्तक होऊन ही वेद भूमिका, हा वेदाचा अभ्यास, या वेदाच्या माध्यमातून मिळालेली पूर्ण पुरुष विद्या आम्हाला प्राप्त होवो अशी मागणी मागू आणि या ठिकाणी थांबू. धन्यवाद. जय पूर्णवाद.